जाबाई सासुरा सासुरा ओलांडून उंबराग जाबाई सासुरा सासुरा कुणी तुणी काढल कुणी तू हसत रहा तू वळू न पुन्हा नको पर तू माहेरी पुच पुच होईल कधी येऊ नको अडी उलट बोलून नको ग करू शिरजोरी सांगाया तर सोपे सांगाया तर सोपे पण कठीण सगळे रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची रोज रोज कसरत तारेवरची होणार सून मी ह्या घरची राणी मी राजाची जमवून घेईन कशी बशी थोडी गोड थोडी मिरची थोडी थोडी गोड थोडी मिरची होणार सून मी ह्या घरची होणार सून मी ह्या घरची प्लीज सोडा ना काय करताय सोडा ना काय झालं लग्न ठरलंय ना आपलं हो पण झालं नाहीये ना हा अगं होईल प्लीज सोडा ना माझे हात पाय थरथरतायत प्लीज घाबरतेस कशाला मी आहे ना प्लीज सोडा ना मला भीती वाटते प्लीज हे धर जरा काय हो काका काय चाललंय हे ऐक ना जानवी थांब तू जरा मी आहे ना काय हो काय चाललंय लाज नाही वाटत तुमच्या मुलीच्या वयाची ती जनाची नाही तर मनाची तरी बाळगायचीच ना काहीतरी हा तुम्हाला तुमच्या वयाची चाड नसेल पण मला आहे कोण तू काका फार सभ्यपणे शांतपणे मी तुम्हाला सांगतोय इकडनं निघून जा हिच्या आजूबाजूला फिरकायचं पण नाही कशाला नसते धंदे करता हो घरी पोरा बाळांना कळलं तर केवढ्याला पडेल विचार केलात कधी ऐक ना जान्हवी या असल्या माणसांना ना अगदी सहज सरळ करता येतं फक्त आपल्या वडिलांच्या वयाचा आहे म्हणून जरा मानाने बोलतोय 3 म्हणायच्या तिथून निघून जायचं नाही तर काय करशील सांग ना काय करशील सांग काय करशील ऐक ना जान्हवी मगाशी सभ्यपणे सांगत होतो तेव्हा ऐकलं नाहीस ना आताच्या आता इथून निघून जायचं कळलं सोड त्यांना हे तू सोड ना अरे लग्न ठरलंय माझं त्यांच्याशी होणारा नवरा आहे तो माझा नवरा आहे तो माझा
काय ग लक्ष कुठे तुझं? मी आता तुझ्याकडेच येणार होतो. आपण नंतर बोलूया. काय काय झालंय? नंतर बोलते. हा बरोबर असला ना की जान्हवी नेहमी सॅड असते. अरे लग्न ठरलंय माझं त्यांच्याशी. होणारा नवरा आहे तो माझा. नवरा आहे तो माझा. काय झालं साहेब? एवढ्या रात्री घाईघाईने फोन करून बोलवलं. मी असं घरी पोहोचलोच होतो, पटकन रिक्षा करून आलो. काही टेन्शन नाही ना साहेब? बस तू बस. नको साहेब, तुम्ही उभे असताना मी बसायचं म्हणजे. नंदन बस रे बाबा. सर बोला ना, काय झालं? मला जान्हवी भेटली होती. बोला ना, पुढे काय झालं? तिचा होणारा नवरा सुद्धा भेटला होता मला. काय साहेब, तुम्हाला काय बोलला काय तो? हा साहेब, राडा झाला असेल तर मला सांगा. 20-25 पोरं घेऊन जाऊ आणि तुडवू त्याला. ए बाबा, असं काही करायचं नाही आपल्याला. शांत हो. अरे मी लांबून पाहिलं तेव्हा मला असं वाटलं की तिची कुठेतरी छेड काढते, पण तिथे गेल्यानंतर मला कळलं की तो तिचा होणारा नवरा आहे. स्वतःच्या होणाऱ्या बायकोची छेड काढत होता तो. काय ढिला आहे का थोडा? तो तिच्यापेक्षा वयाने खूप मोठा आहे. 5-6 वर्ष मोठा होता का साहेब? एवढं चालतं हो. मी पण माझ्या बायकोपेक्षा 8 वर्षांनी मोठा आहे. आपण तिची कधी छेड नाही काढली. लग्न आधी पण नाही, लग्नानंतर पण नाही. तो तिच्या वडिलांच्या वयाचा आहे. अहो साहेब, बापच असेल तिचा तो. तुम्हाला चुकून वाटलं असेल की तिचा होणारा नवरा आहे. मला तिने स्वतःच्या तोंडून सांगितलंय की तो तिचा होणारा नवरा आहे. काय साहेब, ती छत्रीवाली का डोक्यावर पडली आहे का? अहो, तुमच्यासारख्या राजकुमाराला सोडून त्या छेड काढणाऱ्या थैड्याच्या प्रेमात कशी काय पडली ती? म्हणून तर मला काळजी वाटते ना तिची. इतकी छान सुंदर हुशार मुलगी आणि अशा माणसाशी लग्न करते. असं का करत असेल साहेब ती? कदाचित ती त्याच्यावर प्रेम करत असेल. नाही सर, अहो असं होऊच शकत नाही. कारण ते जर एकमेकांच्या प्रेमात असतील ना, तर तो तिची छेड काढणारच नाही ना. नाही, बरोबर आहे तुझं. तो तिच्याबरोबर जे वागत होता ना, ते तिला आवडतच नव्हतं. अहो असला म्हातारा माऊली कोणाला आवडेल? पण मग तिला न आवडणाऱ्या माणसाशी ती लग्न का करतीये? साहेब, आपण तिच्या घरी जाऊया. नाही, आपण नाही. मी तिच्या घरी जाऊन विचारतो. तुम्हाला फक्त तिचा पत्ता मिळवून दे. नको साहेब, त्याने परत काय राडा घातला ना, तर भागीरथी मॅडम माझा गळा. नंदन, असं काहीही होणार नाहीये. तुम्हाला फक्त तिचा पत्ता मिळवून दे. मी एकटा जाईन. हा साहेब, तरी पण पत्ता. तुम्ही बसा ना जावई बापू. आवडत नाही तुमच्या मुलीला हात धरलेलं? मलाही नाही आवडत हात धरलेला. मी तर आईवर खूप चिडतो हात धरला. आम्ही काय लहानच करता हात बीत धरायला? किती वेळा सांगितलं? 2 मोठी माणसं बोलत असताना मध्ये मध्ये बोलत जाऊ नये म्हणून. जा बाहेर जा. बाहेर डास चावतात, मी नाही जाणार. बाहेर जा म्हणते ना. मी नाही जाणार. त्याच्याकडे लक्ष नका देऊ तुम्ही. मूर्ख आहे तो. तुमच्या मुलीला समजावा. समजावते ना. का नाही समजावणार? तशी खूप शहाणी आहे ती. एकदा सांगितलं ना तरी कळेल तिला. लहान आहे हो, पण त्यातून अनुभव नाहीये. पहिलंच लग्न आहे. कळेल तिला. मुलीकडून अशा चुका व्हायच्याच. माझ्याकडे बघून माफ करा तुम्ही तिला. पुन्हा अशी चूक होणार नाही. पण तिला वाटतंय कसं? वाटत असणारच. चानू बाळा, आपलं चुकलं असेल तर माफी मागून मोकळं व्हावं. म्हण सॉरी म्हण अनिल रावांना.
लग्न म्हणजे तडजोड असतं आणि तडजोडीमध्ये व्यवहाराला जास्त महत्व दिलेलं बरं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझे बाबा चालायला फिरायला लागतील. येत्या 6 महिन्यात ऑपरेशन केलं तर ठीक आहे, नाही तर पांगळे होऊन जातील. आय एम सॉरी. कोण होता तो? तुम्ही नेहमी भेटता का? कुणीही नव्हता तो. आमचा बस स्टॉप एकच असतो. कधीतरी भेटलो तर बोलतो, इतकंच. तू त्याच्याशी बोललेलं मला चालणार नाही. अगं बाई, कोणाबद्दल बोलताय तुम्ही? काय झालंय? होता एक कोणतरी बस स्टॉपवरती आम्ही बोलत होतो, तर आला होता हिरोगिरी करायला. शहाणपणा शिकवत होता मला. मग काय दिली एक ठेवून. ही होती म्हणून, नाही तर मारलाच असता त्याला. जानू बाळा, कोण आहे तो? आणि रस्त्यावरच्या अशा मवाल्यांशी बोलायचं कशाला आपण? तो जेव्हा तुझ्याशी बोलायला आला तेव्हा चांगलं खडसावायचं होतंस ना, माझे होणारे पती आहेत म्हणून. मी असते ना तर चांगला थोबडावला असता त्याला. काय बाई हल्लीचे दिवस, पोरींना नोकरीला पाठवायचं ना म्हणजे भीतीच वाटते. आणि काय आहे, आमची जानवी ना जरा वेंधळीच आहे. माणसांची पारखच नाहीये तिला. तुम्ही काही काळजी करू नका, हा, मी समजावेन तिला. आणि तुम्हाला सांगते, आता आयुष्यात ती पुन्हा त्या मवाल्याचं तोंड सुद्धा बघणार नाही. काय साखरपुडा आता अगदी तोंडाशी आलेला आहे ना, ते पुन्हा आपल्यात काही उगीच वाद नको व्हायला. तुम्ही थोडासा चहा घेणार का जावई बापू? नको. अगं बाई, रागावलात का तुम्ही? साखरपुडा झाल्यानंतर 4-5 दिवसातच लग्नाची तारीख काढतो. नाही नको, 4 दिवसात नको. माझी क्रिकेटची मॅच आहे, मला नाही येणार लग्नाला. फुबाड बंद कर तुझं. आता मला लग्नाला यायला नाही जमणार, हेच सांगतोय ना त्यांना. नाही जमणार आहे ना तुला, मग तू न आलेलाच बरा. लग्न अनिल राव म्हणतायत ना, त्या तारखेलाच होणार, कळलं? फार मनावर नका घेऊ त्याचं. मूर्ख आहे तो. सॉरी म्हणा अनिल रावांना. मी नाही म्हणणार. तू सॉरी म्हण. मी नाही म्हणणार. म्हण म्हणून सांगितलं ना. मूर्ख आहे तो अगदी. नका लक्ष देऊ तुम्ही. अगं सायलीचा फोनच लागत नाही आई. श्री यायची वेळ झाली आणि हिचा पत्ता नाही. श्रीनी यायच्या आधी मला सायली यायला हवीये. मला तिच्याशी बोलायचंय काहीतरी, आणि श्री समोर मला तिच्याशी ते बोलता नाही येणार. पण आई, आपण का हे सगळं करायला हवंय? त्यांचं त्यांना ठरवू दे ना. श्री तिच्यात गुंतत चाललाय हे दिसतंय मला. आई, तू जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह होतीस. हे बघ, त्यांचं जर जुळणार असेल ना तर जुळेल, आणि नसेल जुळणार तर हे मला श्रीच्या तोंडून ऐकायचंय. नाहीतर माझी लग्नाची सगळी तयारी झालीये. बरं, तू काय बोलणार आहेस तिच्याशी? ते अजून ठरवलेलं नाहीये, पण मला काही प्रश्न पडले आणि त्याची उत्तरं सायलीशी बोलल्यानंतरच मला मिळू शकतील. जरा फोन लाव परत तिला. हो, लावते. लागला. सायली, अगं कुठेस तू? अगं नाही, आई वाट बघतेय ना म्हणून फोन केला मी. बरं ठीक आहे, ओके, सांगते मी आईला. हा, अगं ती ट्रॅफिक मध्ये अडकलीये, थोडा वेळ लागेल म्हणाली. ठीक आहे, ती आल्यानंतर माझ्या रूम मध्ये पाठव तिला. हो, मी घेऊन येते ना तिला. तिला एकटीला पाठव. मला तिच्या एकटीशी बोलायचंय. हो. निघालात? हो, पण पुन्हा येणार आहे.
यावं तर लागणारच. या चाळीचे जावईच ना तुम्ही. या. तू वॉचमन आहेस का या चाळीचा? कामधंदा नाही? नाही, जाताना बघितलं इथेच. आता निघालोय तरीही इथेच. हा माणूस म्हणजे जान्हवीच्या आयुष्याची सुसाईड नोट आहे. किती चांगला नवरा डिझर्व करते ती. काय चाललंय तुमच्या दोघांचं? छान चाललंय. ते कळलं, पण तुमच्या डोक्यात काय आहे? काहीच नाही. सायली, तू आम्हाला त्याच्याशी बोलू देत नाहीस, तोही घरात काही बोलत नाही. काय समजायचं आम्ही? अय्याजी, वी नीड सम टाइम. किती? आय डोंट नो. पण मला कळत नाही की श्रीचं काय चाललंय. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे, पण तो ना कधी कधी खूप वियर्ड वागतो. म्हणजे मला एक्झॅक्टली नाही सांगता येणार, पण मला त्याचं कळतच नाहीये. तूच असं म्हणालीस तर आम्ही काय करायचं? पण मी गिव्ह अप नाही केलंय. हे बघ सायली, श्री आमचा जीव की प्राण आहे. त्याचा आनंद तो आमचा आनंद. आम्हाला तुझ्याकडून काही कळत नसेल तर आम्हाला त्याच्याशी बोलायला पाहिजे, पण आम्हाला फार काळ अंधारात ठेवू नका. तुमच्या मनात जे काही असेल ते सांगा. सगळं ठीक आहे ना? हो, एक्सलंट. वी आर लाईक मेड फॉर इच अदर. मग गाडं कुठे अडलंय? मला थोडा वेळ द्या ना. किती? मला प्रिसाइजली सांग. तुला शब्द दिलाय म्हणून आम्हाला त्याच्याशी बोलता येत नाही, पण आता हे असं फार काळ करता येणार नाही. 1 वीक? नक्की? नक्की. मला 1 वीक द्या, सगळं नीट ठरलेलं असेल. ओके. अय्याजी, पाया पडते. सुखी राहा. आम्हाला तू पसंत आहेस. तुला लवकरात लवकर घरी आणायचे आम्हाला, आणि त्या बांगड्या तुझ्यासाठी दिल्या. ओ वाव, लवली, नाईस बँगल. कशा दिसतात? चांगल्या दिसतात, पण तुझ्यासाठी नाहीयेत त्या. काढ. माझ्या एका मैत्रिणीला लग्नाचं गिफ्ट द्यायचंय. काढ. तू खूप मानी आहेस असं कळलं, पण माझा मान राखण्यासाठी तू त्या घेतल्याच पाहिजेस. ओके. मी येऊ? ये. आणि आमच्या श्रीला जास्त त्रास देऊ नकोस. नाही, येते. काका, खोली नंबर 15 कुठे? उजव्या हाताला बाजूच्या बिल्डिंग मध्ये पहिल्या मजल्यावर. थँक्यू. एक्सक्यूज मी, मला खोली नंबर 15 कुठे सांगू शकाल? हो, सांगतो ना. कोणाला भेटायचंय? जान्हवीला भेटायचंय. जो त्याचं नाव श्री अकाउंटंट असं सांगतो. मी ज्या बस स्टॉपवर होते ना, तिथेच तो आला. मनीष, तुला सांगू का, मला अशा लोकांबद्दल ना जाम आदर वाटतो. म्हणजे बघ ना, इतका नम्र आहे, पण ऍट द सेम टाइम इतका हसवणार आहे. मस्त आहे. बस स्टॉप फ्रेंड. हो, तुम्हाला कसं माहित? अहो, मला जान्हवीने तुमच्याबद्दल सगळं सांगितलंय. तुम्ही गोखले गृह उद्योगात अकाउंटंट आहात. तुमची नोकरी जाता जाता वाचली. इनफॅक्ट तुमच्या दोघांचा बस स्टॉपही एकच आहे. थँक्यू. हा, म्हणजे बरं झालं तुम्ही मला भेटलात ते. आपण चहा घ्यायला जाऊयात का प्लीज? अहो नाही, मला आधी जान्हवीला भेटणं जास्त महत्वाचं आहे. मी तिकडे जाऊ? नाही, त्याआधी आपलं बोलणं जास्त महत्वाचं आहे. नाहीतर ती सुसाईड नोट जान्हवीच्या आयुष्याची वाट लागली.